नमस्कार, टेस्टी फूडमध्ये तुमचे खूप 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 स्वागत आहे. चला तर आज आपण एकदम चटपटीत अशी अंडा भुर्जी एकदम सोप्या आणि साध्या पद्धतीने बनवणार आहोत. चला तर लगेचच रेसिपीला सुरुवात करूयात. अंडा भुर्जी बनवण्यासाठी मी इथे 4 अंडी घेतलेली आहेत. आता ती फोडून घेऊयात. सर्व अंडी फोडून झालीत. आता यामध्ये थोडंसं मीठ टाकू आणि चमच्याने मिक्स करून घेऊयात. सर्व अंडी छान मिक्स झाली. आता भुर्जीसाठी काय साहित्य लागतं ते पाहूया. अंडा भुर्जी बनवण्यासाठी मी इथे एक मोठा कांदा बारीक कट करून घेतला आहे, एक मोठं टोमॅटो बारीक कट करून घेतलं आहे, 4-5 हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतल्या, तसेच 4-5 लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतल्यात आणि थोडंसं कोथिंबीर घेतली आहे. आता फोडणी देऊन घेऊयात. कढई गरम झालेली आहे. आता यामध्ये तेल घालून घेऊया. मी 2 पळी इतकं तेल घालून घेतलं आहे. तेल थोडंसं गरम झालं की आता यामध्ये कांदा घालून घ्यायचा आहे. संपूर्ण कांदा घालून घेऊया आणि गुलाबी रंग होईपर्यंत परतू देऊयात. कांदा थोडासा परतला की लगेच यामध्ये आपण ज्या बारीक चिरून ठेवलेल्या हिरव्या मिरच्या आहेत त्या घालून घेऊया. मिक्स करून घेऊन परतून घेऊया. तुम्ही पाहू शकता कांदा छान गुलाबी झालाय आणि मिरच्या देखील परतल्यात. आता यामध्ये आपण जो ठेचून ठेवलेला लसूण आहे तो घालून घेऊया आणि त्याचा कच्चापणा जाऊपर्यंत परतून घेऊया. आता यामध्ये आपण जे टोमॅटो चिरून ठेवलेला आहे ते संपूर्ण टोमॅटो यामध्ये घालून घ्यायचे. ते मिक्स करून घेऊया आणि सॉफ्ट होईपर्यंत शिजू द्यायचे. टोमॅटो लवकर सॉफ्ट व्हावं म्हणून यामध्ये लगेचच मीठ घालून घेऊया आणि मिक्स करून घेऊया. टोमॅटोवरती मीठ घातलं की टोमॅटो हे खूप पटकन सॉफ्ट होतात. मीठ हे थोडंसं बेतानेच घालायचे कारण आपण अंड्याच्या मिश्रणात देखील मीठ घातलेलं आहे. आता यामध्ये कोथिंबीर घालून घेऊया आणि छान मिक्स करून घेऊया. आता यामध्ये 1 चमचा इतकं लाल तिखट घालूया आणि अर्धा चमचा इतकं हळदी पावडर घालून घेऊयात आणि दोन्हीही छान मिक्स करून घेऊयात. आता यामध्ये आपण जे अंड्याचं मिश्रण करून ठेवलेलं आहे ते यामध्ये घालून घ्यायचं आणि मिक्स करून घ्यायचं आणि फ्लेम ही लो टू मीडियमच ठेवायची आहे. हे मिश्रण मिरचीमध्ये छान मिक्स करून घ्यायचं म्हणजे मिरची सगळ्या मिश्रणाला छान पोहोचेल आणि त्यामुळे भुर्जीची टेस्ट ही खूप छान लागेल. आपण पहिल्यांदा यामध्ये थोडंसं जास्त तेल घातलं होतं त्यामुळे आपली भुर्जी ही ड्राय झालेली नाही आहे. आपण फोडणीमध्ये देखील कोथिंबीर घातली. आता पुन्हा एकदा वरून कोथिंबीर घालून घ्यायची आणि मिक्स करून घ्यायचं. अशा प्रकारे आपली चमचमीत अशी अंडा भुर्जी बनून तयार झालेली आहे. चला तर आता ही प्लेटमध्ये वाढून घेऊयात. इथे मी अंडा भुर्जी प्लेटमध्ये वाढून घेतलेली आहे. कधी असं वाटलं की काहीतरी टेस्टी खावं किंवा काहीतरी वेगळं खावं तर अशी चमचमीत अशी अंडा भुर्जी बनवून खायची. खूप छान लागते आणि फक्त 5 ते 10 मिनिटांमध्ये ही तयार होते. यासाठी खूप वेळ देखील लागत नाही. या पद्धतीने तुम्ही एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा आणि तुम्हाला देखील नक्कीच आवडेल. अशाच वेगवेगळ्या रेसिपी पाहण्यासाठी टेस्टी फूडला सबस्क्राईब करा. थँक्यू.